नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि श्रोते हो, आपणा सर्व विठ्ठल भक्तांचे सहर्ष स्वागत करते. वारी वारकरी आणि विठ्ठल भक्ती या भक्तिमालेतून आज आपण संत तुकारामांची विठ्ठल भक्ती याविषयी जाणून घेऊया. सादर करते सौ माया कारगिरवार. संहिता लेखन श्री वामन देशपांडे. श्री विठ्ठलाने तुकाराम महाराजांचं अवघं आयुष्य पूर्णपणे व्यापलेलं होतं. महाराजांच्या एकूणच आयुष्याला विठ्ठलाच्या अथक नामस्मरणाने चहूबाजूने घेरून टाकलं होतं. देहू गावाजवळच्या भंडारा डोंगराच्या माथ्यावर महाराजांचा नित्य निवास असायचा. आपल्या शाश्वत आनंदाचा डोह तुकाराम महाराजांना ह्याच भंडारा डोंगरावर सापडलेला होता. सगुण साकार भेटीचा विठ्ठल आनंद तुकाराम महाराजांना ह्याच भंडारा डोंगरावर अनेक वेळेला प्रत्यक्ष अनुभवला होता. तो दिव्य श्री विठ्ठल दर्शनाचा वारंवार झालेला परमानंद तुकाराम महाराजांनी शब्दामधून प्रकट करताना म्हटले आहे की, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, काय सांगो झाले काहीची या बाही, पुढे चाले नाही आवडीने. गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा, तेथेचा जिव्हाळा तेथे बिंबे. तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा, अनुभव सरीसा मुखा आला. तुकाराम महाराज त्यांच्या या अभंगातून सांगत आहेत, श्री विठ्ठलाचं सगुण साकार रूप आणि स्वरूप प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर मी स्वतःच जणू ब्रह्मानंदाचा डोह झालो आहे. आणि त्या आनंद डोहात श्री विठ्ठलाचं जे साक्षात दर्शन झालं त्याचे वारंवार तरंग ह्या माझ्या आनंद डोहावर सतत उमटू लागले आहेत. विठ्ठलाचं सतत नाम घेणाऱ्या माझ्या जिव्हेने माझे सर्वांग आनंदाने भारून टाकले आहे. आनंदाचे अंग आनंदाने प्रत्ययी न्हावून निघते आहे. याचा शाश्वत सुखद आनंद मला एका विठ्ठल नामानेच दिला आहे. मला हे जे परमसुख प्राप्त झाले आहे हे तर विलक्षण आहेच, त्या सुखाला अंतही नाही आणि पारसुद्धा नाही. मी त्याचं वर्णन शब्दांनी कसं करू हे मलाच कळेनासं झालं आहे. माझ्या प्रापंचिक बंधनाचे पाश तोडून टाकले आहेत. माझी प्रपंचाची हाव पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे. सत्यच सांगायचं तर जेव्हा पोटातल्या गर्भाला जे आवडत असते त्याचेच तर डोहाळे होणाऱ्या आईला लागतात, हो ना? त्याचप्रमाणे श्री विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर जो ठसा माझ्या भाग्यशाली अंतकरणात उमटला होता, तोच तर विठ्ठल प्रेमाचा ठसा आता माझ्या मुखावाटे प्रगट होतो आहे. असं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ. जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्याशी देऊ. तुका म्हणे अणु तुजविन नाही, नभाहुनी पाही वाड आहे. तुकाराम महाराज अत्यंत कृतज्ञ भावनेने श्री विठ्ठलाला दोन्ही हात जोडून म्हणतात, विठुराया, तू दिलेल्या आशीर्वादामुळे आजपर्यंत जी सुखे तू मला दिलीस ती सर्व मला मिळाली. मला आता काहीही नको. मी पूर्ण सुखी आहे. माझ्या मनात दुसरा कुठलाही भाव आता उमटवू देऊ नकोस. माझ्या भक्तिभारल्या अंतकरणात तुझे जे पवित्र चरण उमटले आहेत त्याहून अधिक मला काहीही नको. मला सर्व प्रकारची सुखे तुझ्या कृपेने प्राप्त झाली आहेत. जिथे जिथे पाहावे तेथे तेथे मला फक्त तुझीच पावले उमटलेली दिसतात. विश्वभर सर्वत्र फक्त तुझीच पावले उमटलेली मी पाहिले आहेत देवा. संपूर्ण विश्व तुझ्या चैतन्यदायी अशा अस्तित्वाने झंकारलेले आहे. तुझ्या ईश्वरी अस्तित्वाबद्दल मतमतांतरे उमटत असतात. तो संवाद, तो वाद मला ऐकायचा नाही. सर्वत्र तूच तर व्यापून आहेस. संपूर्ण अवकाश तूच व्यापून आहेस रे विठ्ठला. श्री विठ्ठल संपूर्ण जीवसृष्टी व्यापून विश्वंभर झंकारतो आहे. तोच श्री विठ्ठल चंद्रभागा नदीच्या तटावर वसलेल्या पंढरपुरात आपल्या सर्व भक्तांची दर्शन तहान पूर्णपणे भागवण्यासाठी विटेवर सगुण साकार रूपात वाट पाहत उभा आहे. अशा ह्या सर्वांग सुंदर विठ्ठलाचं दर्शन घडविताना तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या,
तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. पंढरपुरात श्री विठ्ठलाची कमरेवर हात ठेवून उभी असलेली अत्यंत देखणी मूर्ती सर्वच वारकऱ्यांचा तसेच संतांचा जणू बहिश्चर प्राण आहे. श्री विठ्ठलाच्या या काळ्याभोर मूर्तीकडे डोळे भरून पाहताना संतांचे तर भान हरपायचेच, इतके की विठुरायाशी किती बोलू आणि किती नको असं संत मंडळींना व्हायचं. हा संवाद आणि त्या संवादाला अत्यंत उत्कट असे लाभलेले अभंगरूप सर्वच ईश्वर भक्तांना आश्चर्यचकित करणारे आहे. सर्वच संतांनी श्री विठ्ठलाचे अक्षरांमधून अभंग दर्शन घडविले. तुकाराम महाराजांना नामदेवाने स्वप्नात जागे केले आणि सांगितले की तुकारामा, माझी शतकोटी अभंग रचनेची प्रतिज्ञा पूर्ण कर. स्वप्नात अंतर्धान पावताना नामदेव महाराजांनी आपल्या हातातले दगडी टाळ तुकारामांना दिले आणि विठ्ठलनामात दंग होण्याचा संदेश दिला. स्वप्न संपले होते आणि आश्चर्य म्हणजे तुकाराम महाराजांना त्याच क्षणी जाग आली. तुकाराम महाराजांच्या तोंडून त्याच क्षणी शब्द उमटले, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. सांगितले काम करावे कवित्व, वाऊ गे निमित्ते बोलो नको. नामदेव महाराज जसे विठ्ठलमय झाले होते तसेच तुकाराम महाराज सुद्धा विठ्ठलमय झाले होते. स्वतः तुकाराम महाराज हे साक्षात्कारी संत पुरुष होते. त्यांचं अवघं आयुष्य श्री विठ्ठलाने अक्षरशः झपाटून टाकलं होतं. तुकाराम महाराजांनी स्वप्नामध्ये दृष्टांत देत पांडुरंगाने नामदेवासहित येऊन आशीर्वाद दिले. तुकाराम महाराजांनी आपल्या सर्व शाश्वत अभंगामधून कैलास उंची गाठली होती, इतकी की श्री विठ्ठलाचं वर्णन करणे हा जणू त्यांचा श्वासप्रवास झाला होता. स्वतः तुकाराम महाराज श्री विठ्ठलाने जे अप्रतिम दर्शन स्वप्नात घडविले होते त्या रूपाचे वर्णन करताना म्हणतात की विटेवर उभे असलेले श्री विठ्ठलाचे हे सावळे रूप अतिशय सुंदर आहे. आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून भक्तांची डोळ्यात प्राण आणून वाट पाहणारा श्री विठ्ठल खूप मोहक आहे. त्याच्या गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ आहे, कमरेला पितांबर आहे. श्री विठ्ठलाचे हे सुंदर रूप मला अतिशय प्रिय आहे. श्री विठ्ठलाच्या कानावर सोन्याची मकराकृती कुंडले झळकत आहेत, गळ्यात कस्तूर मण्यांची माळ आहे. विठोबा हेच माझं सार सर्वस्व आहे. श्री विठ्ठलाला डोळे भरून पाहणे हेच सर्वोत्तम सुख आहे. ते तेज भारले मुख पाहणे हेच माझे आनंद निधान आहे. तुकाराम महाराज हे जसे विवेकसंपन्न होते तसेच ते वैराग्य संपन्नसुद्धा होते. सत्यच सांगायचं तर महाराजांचं हे वैराग्य अलौकिकच होतं. संसारात राहूनही संसारापासून पूर्णपणे अलिप्त होते ते. तुकाराम महाराजांची पत्नी म्हणजे आवली काहीशी तापट स्वभावाची होती. ती महाराजांना नाही नाही ते बोलायची, परंतु शांतचित्त स्वभावाच्या तुकाराम महाराजांची ही ब्रह्मशांती तसूभरसुद्धा कधी ढळली नाही की त्याचा क्रोधही त्यांनी कधी जागृत केला नाही. आवलीचे कठोर शब्द महाराज शांतपणे ऐकून घ्यायचे आणि आवलीला अत्यंत प्रेमाने समजावून सांगायचे. पारा जसा काचेला चिकटत नाही की हातात धरला की येत नाही ना, तसं महाराज कधी मर्त्य संसाराला चिकटलेच नाहीत. तुकाराम महाराज हे जन्मविरक्त संसारी म्हणजे गृहस्थाश्रमी सर्वश्रेष्ठ संत होते. या संदर्भात तुकाराम महाराज आत्मानुभवी अभंग भाषेत आपले विचार प्रगट करताना म्हणतात की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही, बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घरी रीते. तुकाराम महाराज या त्यांच्या अभंगातून पुढे म्हणतात, माझ्या रंध्रारंध्रातून विठ्ठल नामाचं स्फुरण प्रत्येक क्षणी स्वरातून प्रगट होत असते. मी सतत केवळ विठ्ठल नामाचा गजर करीत असतो, श्री विठ्ठलाचा धावा करीत असतो. सतत माझ्या विठुरायाला माझ्या भाग्यवान नजरेने मी पाहत असतो. जीव ओतून श्री विठ्ठलाचं मी स्मरण करीत असतो. मला माझा श्री विठ्ठल अतिशय प्रिय आहे.
प्राणाहून प्रिय आहे, कारण श्री विठ्ठलाचा आम्हाला लळा लागला आहे. त्यामुळे माझं मन अवघा देह सैर भैर झाला आहे. विठ्ठलाचे केवळ नामस्मरण हाच एक छंद आता जडला आहे. त्यामुळे या माया भरल्या संसारात आता माझे हे विठ्ठलमय झालेले मन क्षणभरसुद्धा रमत नाही. मी आता दैहिक सुखाचे माहेरघर असलेल्या ह्या प्रपंचात कधीच माघारी वळणार नाही. या मर्त्य संसारात अजिबात सुख नाही हे माझ्या लक्षात आले आहे. श्री विठ्ठलानेच तर माझे हे संसार बंधन तोडून टाकलेले आहे. संसार बंधनाच्या घट्ट बसलेल्या गाठी या विठुरायानेच सोडवल्या आहेत. मी प्रापंचिक जीवनापासून आता पूर्णपणे मुक्त झालो आहे. त्यामुळे मला आता माझ्या पांडुरंगाला गाढ मिठी मारता आली पाहिजे. मी आता विठ्ठल रूप झालो आहे. जणू आम्ही दोघंही आता एकच झालो आहोत. श्री विठ्ठलाच्या नामाने माझा अवघा देह गच्च भरलेला आहे. त्याचा आता आलेला अनुभव असा की कामवासना आणि क्रोध भावना पूर्णपणे भस्मसात झालेल्या आहेत. कामक्रोधादी षडरिपूंनी माझ्या देहातून आपले ठाण मांडून बसलेले वास्तव्य रीते केले आहे. ह्या षडरूपींनी भरलेला देह आता त्यांच्यापासून मुक्त झाला आहे. माझे शुद्ध झालेले मन आणि अंतकरण पांडुरंगाच्या शुभ्र धवल प्रकाशाने भारून गेले आहे. मी आता पूर्णपणे विठ्ठलमय झालो आहे. आसक्ती संपली. विरक्तीच्याही पलीकडे माझे मन आता गेलेले आहे. मी पूर्णपणे पांडुरंगमय झालेलो आहे. ही सारी विठ्ठलाचीच माझ्यावर कृपा झाली आहे. हा सर्व जो विठ्ठल नामाचा जयघोष माझ्या मुखातून प्रगट होतो आहे तेच आता माझे सत्यस्वरूप झालेले आहे. अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झाल्यानंतरची त्यांची अवस्था आपल्यासमोर प्रगट केलेली आहे. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.